हॅलो, काय रे कोण आहे? हा मग मी आलो तिथे. हा अरे घरी आहो. काय रे? काय मित्र, मग आवण्या बिवण्या झाल्या का नाही? झाल्या ना, हे वर्षी जाम खुतवलाय गड्या. मग काय आम्हाला नाही का मान्यता पक्का? योग्य मग येऊन त्या आदिवासी दिनाचं काय नियोजन? अरे ते मलाही नाही माहित, पण मग देवदत्त सरांना विचारायला लागेल काय नियोजन आहे ते. ए हो ना, लावतो देतो भालो फोन. अरे मागच्या वर्षी एवढी मजा आली, नाचणी मागा पकी मार आली चिखलात लोळत. हा देवदत्त भाऊ कुठं आहेस? हा ते आदिवासी दिनाचा विचारायचा होता, काय नियोजन आहे त्या. हा 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 घरीच आहेस ना? हा मग तिथं येतो आम्ही तिथं. चालेल चालेल. हा आलोच मित्र. हो हो ना. चला मग घरी. काय मित्र, काय नेमका काय नियोजन, काय काय सांगा. त्याच म्हणा आदिवासी दिनाचाच विषय घेतला का पेठला जायचा का गावातच करायचा भाऊ असा साजरा? हो ना. अरे म्हणजे ना 2-3 दिवसापासून मी विचार करत हो का यंदा बा कोणत्या पद्धतीने आदिवासी दिन साजरा करायचा. कारण मागा 7-8 वर्षापासून काय झालाय, नुसता धांगडधिंगा चाललाय. म्हणजे जी संस्कृती आहे ना तिकडे आपलं लक्षच नाही. तर मित्रांनो काहीतरी यंदा आपल्याला बदल करायला लागेल, आहे का नाही? तर त्या आदिवासी दिन चांगला साजरा होईल. काय वाटत तुम्हाला? तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे ना, आहे का नाही? हो हो. असा काय? अरे आदिवासी हो, काय चर्चा चालू आहे? अरे आदिवासी दिन जवळ आला, आमची तयारी चालू आहे. अरे किती तुम्ही आदिवासी दिन करा तरी तुम्ही मागाशेलच. काय सांग परत, काय सांगलास? अरे ऐकायला नाही का? अरे किती आदिवासी दिन करा तर तुम्ही मागाशेलच. पाहिला ना, म्हणजे आपला आनंद देखवायचा नाही. नाही देखा आता याला आता बनवू चांगला कुथू धरून. पक्या मित्र रडून दिना ए आला हा आला का कुथवाय जातो वर. हा मागा असेल ना आम्ही ये. म्हणजे मला ना काय सांगायचं आहे, कोणत्या पद्धती आपली मागाशीला हवं असा जरा विचारू ना. येत असं समोर ये. अरे मागाशी अरे शिव्या बिव्या द्या पण हाना नको मित्र. छत्री खरंच तुझे दिन आणा नको म्हणजे का आणा नको? तोंडाला काय आधार आहे का नाही? काय रे भाऊ, आमचे मागाशेलपणाला कोणता मापदंड लावलास तुम्ही? अहो आम्ही मागाशेल, आमच्याकडे पैसा नाही, आर्थिक बाबतीत अहो आम्ही मागाशेल, पण विचारांनी आणि संस्कृतीने आम्ही जगाचे फार पुढे आहो मित्रा. आणि ऐकलास, शिक्षणाच्या बाबतीत सांगलास तर आम्ही फार पुढे आहोत. अरे आमचे पेठ तालुक्याचं भूमिपुत्र फणसपाड्याचं डॉक्टर योगेश भरसट आश्रमशाळेत शिकून आय झालं. आमची कविताताई राऊत चीनमध्ये जाऊन ऑलिम्पिक पदका जिंकली
आणि आपल्या देशाचं नाव 7 समुद्रा पलीकडे नेला मित्रा. कोणी? हे आम्ही आदिवासी, तरी आम्हाला मागाशी सांगत आहात तुम्ही. ह्या तुला मी 2च उदाहरणं सांगली, लाखो करोडो उदाहरणं आहेत अशी आमची पुढारलेपणाची. म्हणून मापदंड नाही लावायचा, शब्द जपून वापरायचे. तुला आता आम्ही एक उदाहरण सांगतो का आम्ही जगाचे किती पुढे आहोत. आदिवासी लेअर नाही सांगा हा बुवा आदिम काळापासून बुवा डोंगर दऱ्यात आहे. तो डोंगर दऱ्यात राहतो म्हणजे तो फक्त खेकडा आणि माशी खातो असा नाही. फार फार शोध लावले त्यांनी. जगाचे पहिला आहे. सांगा रे भाऊ एक उदाहरण आणलं. जगातला पहिला डॉक्टर आदिवासी आहे. कसा सांगू? या तुमच्या आजारांवर विविध वनस्पती जडीबुटी हे आमचे पूर्वज शोधून काढल्या, मग तुमचा दवाखाना आलं. बरोबर बोललास मित्रा. समजला ना, पहिला डॉक्टर हा आदिवासी आहे. आजही तुमच्या शहरातली लोक पक्षवात मूतखडा कावीळ हे उतरायला आमच्या गावाकडे येते आहे. पूर्वापार चालत आलेला आहे, औषध उपचार आहेत, म्हणून पहिला डॉक्टर हा आदिवासी आहे, लक्षात घे. पण क्या सांगते एखाद्याला उदाहरण अजून. अरे जगातला पहिला कृषी तज्ञ हा आदिवासी माणूस आहे, ज्याने वेगवेगळ्या रानभाज्या शोधून काढल्या. काय बोललास मित्रा, बरोबर आहे. अरे जगातला पहिला कृषी तज्ञ हा आदिवासी माणूस आहे. तुम्हाला फक्त आता रानभाज्या घ्यायला सोपा वाटत. वात्रटाचा वाटा कितीला, हे आळीम कितीला, 20 रुपये करून सांगला तरी दे ना 10 रुपयाला, दे ना 5 रुपयाला. अरे पण त्या शोधायला पिढ्या गेल्या आदिवासी माणसाच्या. कोणताही पाला कुरतडून खायचा, कधी कधी त्याला विषबाधा झाली, आणि म्हणून आता ह्या रानभाज्या तुमच्या समोर आल्या. अरे नागलीसारखा सात्विक पीक दिला आहे आदिवासी माणसाने तुम्हाला. उडीद कुळीद हे तुमचे खुरसानी बिरसानी हे सगळे आदिवासींचा शोध आहेत, म्हणून पहिला कृषी तज्ञ हा आदिवासी माणूस आहे. आणि हवामान खात्यावाले काय सांगत आहे, अरे अमक्या अमक्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार, अमक्या अमक्या ठिकाणी विजा कडाडणार, आणि अजिबात मुसळधार पाऊसही पडत नाही आणि ते विजाही कडाडत नाही. पण आदिवासी माणसांनी जर सांगला अमावस्येला पाणी पडल, एकादशीला पाणी पडल, अमक्या अमक्या दिवशी पाणी पडणारच. म्हणून पहिला हवामान तज्ञ हा आदिवासी माणूस आहे. किती तुला आज उदाहरण सांगू. काय रे तुला एक गोष्ट माहित आहे. अरे ह्या मळी शेनुगला डालखा आणि ह्या खुटवल्या आणि ह्या कोणी शोध लावला? पहिल्या आदिवासी माणसाने लावला शोध. पहिला इंजिनियर, जगातला इंजिनियर हा आदिवासी माणूस आहे. आम्ही शोध लावला इंजिनियर. अरे ह्या ज्या बांबूच्या वस्तू कोणत्याच पुस्तकात नाही. हे मळे कशी येणायचे, हा मुडा कसा येणायचा, खुटवली कशी येणायची, सूप कसा येणायचा, हा माझा आदिवासी अडाणी माणूस येणतो. हे तुमच्या इंजिनियरला जमणार नाही. आला लक्षात. म्हणून जगातला पहिला इंजिनियर हा आदिवासी माणूस आहे. आणि ऐकलास, ह्या तुम्ही कोठ्या ना त्या कोठ्या पत्र्याच्या सूळ लागत आहे त्यात लगेच. पण आमची खुटवली आहे, कणगी आहे, हे पेटारा आहेत, याच्यात धान्य ठेव वर्षानुवर्षे पण त्याला कीड लागत नाही. आला लक्षात. म्हणजे किती वैज्ञानिक आहे माझा आमचा आदिवासी माणूस. तरी सांगतो आम्ही मागाशेल. काय रे, तुला पहिली शिक्षिका माहित आहे कोण आहे? हो, कोण? सावित्रीबाई फुले. मित्रा आहेत, सावित्रीबाई आहेतच, पण त्यांची अनादी काळापासून माझी आदिवासी माय ही पहिली शिक्षिका आहे. अरे जेव्हा आम्ही 5वीला म्हणजे जन्माच्या 5व्या दिवशी जी सोयारीन ऋषी ते आम्हाला शिकवते, गाणं सांगते, शिकवते, शिकवण देते. काय सांगते, आजो गाजो आईस बलवल तर धावते जेजो, बास बलवल तर धावते जेजो, मोठा बास बोलवल फुयास बोलवतील, मामास बलवल माम्यास बलवल धावत जेजो. म्हणजे काय सांगते ती का नाती गोती जपायची बुवा. अजून ती पुढे काय सांगते माहित आहे, चावडी चवकरी जाजो, ज्ञानागणाच्या गोष्टी ऐकजो, बँकेचा साहेब होजो, इजलल गरजल आळवीचा डगळा काख घालजो, आणि तेऱ्याचे डहाळ डोक्यावर घेजो, आणि इजलल गरजल पका पळजो, पिपळज खळाळजो, भोरा भतारा होजो, काठी टेकून हिंडजो. हे गाण्याचा अर्थ आहे. 5वीला गाणं सांगतात, याच्यात अर्थ काय आहे, भोरा भतारा होजो, कापूस फुलजो, पिपळज खळाळजो म्हणजे तुला आयुष्य लाभो, चावडी चवकरी जाजो, ज्ञाना घेण्याच्या गोष्टी ऐकजो म्हणजे माणसात बस. 5व्या दिवशी सांगतात माणसात बस, शेहण्याच्या गोष्टी ऐक. ते अजून सांगते आहे का शाळेत जाजो, साहेब होजो म्हणजे शाळेत जायचं शिकवण, शाळेत जाण्याची शिकवण ही आम्हाला 5व्या दिवशी दिली जाते. ह्या अनादी काळापासून चालू आहे. म्हणून पहिली मास्तर ही आमची आदिवासी माय आहे. तरी आम्ही मागाशेल. म्हणून शब्द मित्रा जपून वापर. मित्रा हो, चुकी झाली, असं नाही आता कधी बोलणार मी. बर येतो मग. हो ये मित्रा ये. मित्रा हो, हा बोलला तर बोलला पण बऱ्याच गोष्टी शिकून गेला. तो बरोबर आहे.
आपण स्वतःला आदिवासी म्हणून मिरवतो, हा? पण आदिवासींचा पुरावा आपल्याजवळ काहीच नाही ना. हा? संगीताची साधना पण नाही आपल्याजवळ आता. नाही कोणाच्या घरी ढोल दिसत, नाही कोणाच्या घरी पावरी दिसत, नाही तूर दिसत, असं फक्त आवसं पण उलट दिसतो. हा? संगीताची साधना गेली, औषध मुळ्या. आता ठीक आहे दवाखान्याची सोय निघाली बुवा, पण मग ज्ञान पाहिजे ना औषध मुळ्याचा, जडीबुटीचा. आजही शहरातले लोक आपल्या भागात येते आहे. कावीळ म्हणा, परमा म्हणा, पक्षवात म्हणा, आजही पॉवरफुल औषध आहेत. ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत. लोकसाहित्य जपला पाहिजे. असा गौराईची गाणी, पाचवीची गाणी, तुमच्या घांगळीची कथा, आपले थाळ गाण्याची कथा, बरोबर, ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत. भोवाड्यासारखे कार्यक्रम आपण जपलं पाहिजेत. आपला पोशाख जपला पाहिजे, आपण आपला आहार जपला पाहिजे, आपल्या ज्या धान्य रानभाज्या आहे का ना ह्या जपला पाहिजे. ते आपल्या आदिवासीचे पुरावा आहेत. म्हणून माझी नवीन पिढीला अशी विनंती आहे का शिक्षण ह्या वाघिणीचा दूध आहे का नाही, पण हे वाघिणीच्या दुधाबरोबर आपली परंपरा पण जपा, आपलं ज्ञान पण जपा. बरं, म्हणजे आपली आदिवासी संस्कृती टिकली तर हा आदिवासी टिकल, बरोबर. म्हणून हे आपलं आव्हान आहे आपल्या समोर. आदिवासी दिन हे पद्धतीने आपण साजरं केलं पाहिजे. आता गावागाव जनजागृती केली पाहिजे. ह्या जुनी माणसा जपा, हे कलाकार जपा, हे बांबूच्या वस्तू विणणारे ते जपा, त्यांचा सत्कार करा. तो खरा तुमचा आदिवासी दिन, बरोबर का नाही?